ही एकतर 2 वेळची पूजा करणारी स्वामींची लाडकी भक्त आहे खरं तर. स्वामी जेव्हापासून आमच्या घरात आले तेव्हापासून तर आमच्या संसाराचं रूप पालटलंच. तुम्ही कधी आनंदीचे दुःखी झाला, ही या सिनेमाची ताकद आहे. हा सिनेमा मोहन जोशी नावाच्या एका अवलियासाठी बघा. काही चित्रपट असे असतात त्यांचं प्रमोशन हे फक्त प्रमोशन नसतं, तर तो असतो उत्तम अनुभव. आणि असाच अनुभव आज आम्ही अक्कलकोट स्वामींच्या मठात घेतलेला आहे. देऊळ बंद 2 या चित्रपटाचा टीझर आपल्या भेटीला आलाय आणि स्नेहलताई आणि प्रवीण सर आता माझ्याबरोबर आहेत. खरं तर जेवढं बोलावं ना या चित्रपटाबद्दल, या टीमबद्दल, तेवढं कमी आहे. आणि आपण सरांना बघतोय, एवढे प्रेक्षक भेटत आहेत म्हणून ताई खूप स्वागत स्नेहलताई राजने मराठीमध्ये. एकतर मला सांगा की बोलताना ताई खूप इमोशनल झाली होती. सर तुम्ही खूप मनापासून सगळे अनुभव सांगत होतात. एखादा चित्रपट बनवणं आपण कमर्शियल गणित बाजूला ठेवूया, पण नाही, एक जर्नी आहे, इमोशनल जर्नी आहे. आज तरडे दाम्पत्य इकडे किती इमोशनल आहेत. या वटवृक्षाचं दर्शन घेण्यासाठी धडपडत असतात सगळेजण आणि आपण आज त्यांच्या चरणाशी आपला टीझर लॉन्च करतोय. ही किती इमोशनल मुवमेंट आहे दोघांचा. ही तर आल्यापासून रडतीच आहे अगं. ही एकतर 2 वेळची पूजा करणारी स्वामींची लाडकी भक्त आहे खरं तर. आणि तिने जे कुटुंबासाठी, माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी जे सॅक्रिफाईस केलं होतं, तिचं करिअर, कदाचित स्वामींनी तिच्या त्या त्यागाचा मोबदला म्हणून असा सिनेमा तिच्या पदरात दिलाय की तिच्या अभिनयाची चर्चा पुढची अनेक वर्ष होत राहील. अंगावर काटा आलाय लिटरली हे ऐकून. सर खरंच म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की त्याग हा शब्द खूप सोपा असला तरी त्याच्या मागे खूप मोठा अर्थ आहे. आणि जे तुम्ही म्हणालात की हे तिच्या त्यागाचं फळ आहे. ताई काय आता फिलिंग्स, आताही डोळे भरलेत. मी जे काही आहे ते या स्त्रीमुळं आहे, या माझ्या बायकोमुळं आहे. कारण अशा महिला असतात म्हणून कुटुंब उभं राहतात. आणि पुरुष जे बाहेर आम्ही मिशनना ताव देत फिरतो, करिअर, प्रवीण तरडे, खतरनाक तरडे, हे सगळ्या दूरच्या गोष्टी आहेत. अशा बायका असतात म्हणून आमच्यासारखी माणसं उभी राहतात. त्यांच्या कष्टाचं ना आपण पुरुष मंडळींनी आयुष्यभर म्हणजे परमेश्वराच्या बरोबरीनं घरातल्या बाईला जपलं पाहिजे. कारण त्या आहेत लक्ष्मी म्हणून आपण आहोत. काय काय भावना आहेत, आत्ताही डोळे भरलेत. हे बघ, आम्हाला ना ह्या म्हणजे दत्तगुरूंचा ना आम्हाला सुरुवातीपासूनच आशीर्वाद आहे. किंवा आम्हालाच उलट तो कळायला उशीर झाला काय असं मला वाटायला लागलंय. कारण आमचं लग्न सुद्धा दत्त जयंतीला झालं होतं. आम्ही जिथे सुरुवातीला राहत होतो त्या घराच्या शेजारी दत्त मंदिर होतं. त्याच्यानंतर स्वतःचं घर घेतलं तर सोसायटीत खाली सुद्धा दत्त मंदिर आहे. नंतर स्वामी जेव्हापासून आमच्या घरात आले तेव्हापासून तर आमच्या संसाराचं रूप पालटलंच. म्हणजे कष्ट आम्ही आधीपासूनही करत होतो, पण त्या कष्टांना फळ हे स्वामी कृपेने दिलेलं आहे. याची पहिली फिल्म देऊळ बंद, स्वामींची कृपा. माझी मध्यवर्ती भूमिका असलेली पहिली फिल्म देऊळ बंद, स्वामींची कृपा आहे. या कृपेने मी भारावून गेलेली आहे. बाकी मला आत्ता सुचत काहीच नाही. मला असं वाटतं की मी आयुष्यात पहिल्यांदा अक्कलकोटला आले. याच्या आधी मी कधी अक्कलकोटला आले नव्हते. तर मला असं वाटतं आज वटवृक्षाच्या छायाखाली माझी मुलाखत होतीये का, ही केवढी मोठी कृपा असेल त्यांची. तर त्यांची मी त्यांच्या प्रती किती कृतज्ञ राहू, किंवा त्यांना कसं मी धन्यवाद म्हणू, किंवा या कृपेबद्दल मी काय करू त्यांच्यासाठी की ही माझी कृतज्ञता मनातली त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटतंय. म्हणून माझे डोळे सारखे भरून येतात. अश्रूच सगळं सांगतायत ताई की आपली एक आपण जेन्युइन असतो ना आपल्या कामासाठी किंवा आपल्या पर्सनल आयुष्यासाठी, ते रिफ्लेक्ट होते. सर तुम्ही एकदा माझ्या मुलाखतीत म्हणाला होतात की हिच्यासारखी उत्तम अभिनेत्री मी बघितली नाही. आणि हे काही वर्षांपूर्वीचं वाक्य आज मी पुन्हा एकदा इकडे ऐकलं की सगळ्या एकांकिकांमध्ये तिने पहिलं पारितोषिक घेतलं आणि ती उत्तम अभिनेत्री आहे. हे तुमच्याकडनं एक गिफ्ट आहे आज त्यांना, एक मध्यवर्ती भूमिका मिळणं. असं असतं ना की अरे चला घरात भूमिका देऊन टाकू, पण नोईंग यू तुम्ही असं कधीच करणार नाही. जोपर्यंत तो 100% देत नाही तोपर्यंत. मी सांगते जरी बायको असेल, मी आता लोक म्हणतात की बायकोलाच दिलं वगैरे, पण आमच्या लग्नाला 16 वर्ष झाली आहेत. त्याच्या आधी आमची 4 वर्षाची ओळख, म्हणजे 20 वर्ष झालेत आम्ही एकमेकांना ओळखून. 20 वर्षांनी पहिल्यांदा त्याला वाटलं एक दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून की ही भूमिका स्नेहल करू शकते, म्हणूनच त्यांनी ती दिलेली आहे. म्हणजे कितीही प्रेम असलं तरी एक जबाबदारी असते ना. पैसे लागलेले आहेत कोणाचे तरी, करोडो रुपये लागलेले आहेत. तर ती जबाबदारी एक लेखक दिग्दर्शक म्हणून प्रवीणला वाटलं की मी ही भूमिका करू शकते.
म्हणून त्यांनी मला ती दिलेली आणि आहे. तिने जे केलंय ना, मी अगदी मनापासून सांगतो. हे बघ, मी माझ्या प्रत्येक अभिनेत्याबद्दल कॉन्फिडेंटली बोलतो. मग ओम बुतकर, कश्मीर महाजनी, मोहन जोशी, क्षितिज दाते, प्रसाद ओक, सगळ्यांनी बघ त्या वेळची सर्व बक्षिसं जिंकलेली आहेत अभिनयाची. म्हणजे हिने जो अभिनय केलाय ना, मग तुम्हाला कळेल तो अभिनय पाहिल्यावर की मी इतके वर्ष का म्हणत होतो की खूप मोठी अभिनेत्री आहे, मग माझी बायको आहे. हिचं काम पुढचे अनेक वर्ष ह्या कामाची नोंद घेतली जाणार, एवढंच सांगतो. सर, आजवर जे चित्रपट झाले ना, आपण मुळशी पॅटर्न पासूनच सुरुवात करूया. एक ना सामाजिक टच आहे तुमच्या प्रत्येक चित्रपटाला. मुळशी पॅटर्न मधनच तुम्ही बांधकाम व्यावसायिक, शेतकरी समोर आणले आणि आता देऊळबंद 2. देऊळबंद हा चित्रपट आजही प्रत्येक गुरुवारी लागतो. झी टॉकीजवर सगळेजण आवर्जून बघतात. देऊळबंद 2 मध्ये ही शेतकरीच महिला दिसते. म्हणजे म्हणतात नेव्हर फॉरगेट युअर रूट्स, हेच आहे. करेक्ट. हे बघ, मी शेतकऱ्याचा पोरग आहे. आजही माझी ओळख शेती आहे. माझं MBA पेरिशेबल प्रोडक्टच्या मार्केटिंगमध्ये झालेलं आहे. तर ना, जर मी शेतकऱ्याचं पोरग आहे तर माझ्या कलाकृतीत शेती दिसली पाहिजे. म्हणून बघ, प्रत्येक सिनेमात शेती आहे. आणि हा सिनेमा तर 100% शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांनी असूनही इतका हसत खेळत धमाल करत हा सिनेमा जातो. तुम्हाला कळत नाही कधी तुमच्या डोळ्यातनं हसता हसता पाणी आलंय, तुम्ही कधी आनंदीचे दुःखी झाला. ही या सिनेमाची ताकद आहे. आणि खरं सांगू का, सामाजिक विषय घेतो म्हणून माझा सिनेमा आजपर्यंत फ्लॉप नाहीये. कदाचित स्वामींची कृपा आहे. हा सिनेमा माझ्या मागच्या 5 सिनेमांचं पुढचं पाऊल असेल, इतका सुंदर झालाय. आणि मी अभिमानाने सांगतो की यंदाचा तीव्र उन्हाळा, अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दरवेळच्या सारख्या नाही होणार. 100% थांबतील. माझा सिनेमा त्या थांबवल, स्वामी त्या थांबवतील. सगळे म्हणतोय की स्वामींच्या कृपेने हे घडून येत आहे. ताई, याआधी तू ज्या कुठल्या भूमिका साकारल्या आहेत ना, तू लक्षात राहिलीस आणि आता तर पोस्टरवरच तू दिसलीस आम्हाला गाडी चालवताना आणि मागे स्वामी बसलेत. अशा वेळी ना दडपण पण असतं. जसं सर म्हणाले की अख्खा चित्रपट एक बाई राईड करते. ताई, मला सांग, तुझ्यासाठी दडपण करून देणाऱ्या गोष्टी कोणत्या? आतापर्यंतच्या भूमिका केल्या ना, त्या छोट्या होत्या. तर आज यावेळी पहिल्यांदा मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यांना काय टेन्शन असतं ते मला जाणवलं. आणि मला असं सगळ्यांबद्दल अचानक परत आदर वाढला की एक सिनेमा पूर्ण पेलायचा आपल्या, कारण आपण प्रत्येक सीनमध्ये दिसणार आहोत, आपण प्रत्येक ह्याच्या फ्रेममध्ये दिसणार आहोत आणि हे कंटिन्यू आपल्याला 3 तास कॅरी करायचं आहे. हे सगळं ही खूप मोठी जबाबदारी असते. पण थँकफुली माझ्याकडे लेखक दिग्दर्शक इतका स्ट्रॉंग आहे की मला ते एक बर्डन थोडंसं माझं मी वाटून घेतल्यासारखं झालं की मी त्याच्या मनातला चित्रपट मी म्हणजे भूमिका मी साकार करते की नाही हे सांगायला इतका स्ट्रॉंग दिग्दर्शक माझ्याकडे होता. त्यामुळे ती वाटल्या गेलं आणि थोडं टेन्शन कमी झालं. आणि मोहन जोशी सर होते सोबत, त्यांनीही ते टेन्शन थोडं वाटून घेतलं. त्यामुळे मी थोडीशी रिलॅक्स्ड होते, नाही म्हटलं तरी. म्हणजे हे नसते तर मग मी आणखी जास्त. सांगू का, हा सिनेमा प्रवीण तरडेसाठी बघू नका, स्नेहल तरडेसाठी बघू नका. हा सिनेमा मोहन जोशी नावाच्या एका अवलियासाठी बघा. इतका मोठा अभिनेता मराठी रंगभूमीला, चित्रपटसृष्टीला मिळालाय. तुला सांगतो, अरे बापरे, 600 पेक्षा जास्त सिनेमे केलेत. पण मी धाडसाने म्हणेल की मोहन जोशींचं आजवरचं एक सर्वोत्कृष्ट काम तुम्हाला देऊळबंद भाग 2 मध्ये 21 मे नंतर पाहायला मिळेल. मी म्हटलं, आज आपण इकडे आलोय अक्कलकोटला स्वामींच्या मठात. आज आपल्या आयुष्यातल्या एखाद्या उत्तम गोष्टीसाठी किंवा एका उत्तम दिवसासाठी आभार माना स्वामींचे, तर तुम्ही कशासाठी आभार मानाल? मी केवळ म्हणजे एका गोष्टीसाठी आभार मानून म्हणजे ते होणारच नाही पूर्ण. आतापर्यंत प्रत्येक पदोपदी त्यांनी जी साथ दिलेली आहे आम्हाला, एक जोडपं म्हणून असेल, स्वतंत्रपणे लेखक दिग्दर्शक आणि अभिनेत्री म्हणून असेल, कुठल्याही वेळेला कुठल्याही पाऊला बरोबर ते आमच्या सोबत आहेत. या सगळ्या कृपेसाठी मी त्यांचे आभार मानेन. सर, मी स्वामींचे आभार मानेल की त्यांनी मला विठ्ठल आणि रुक्मिणी तरडे या दोघांच्या पोटी जन्माला घातलं.
मी नेहमी आभार मानेल की मला काय आईबाप दिले देवा, आणि मी आभार मानेल की मला तू काय बायको दिलीस. काय आहे, शेवटी ह्या 3 माणसांच्या त्यागावरती आपण उभे राहतो. आणि माझ्यासाठी त्याग करणारी इतकी सर्वश्रेष्ठ माणसं दिली. 85 वर्षाचे आहेत माझे वडील, आत्ता शेतात काम करतायत. माझी आई 79 वर्षाचं आहे, अजून शेतात काम करते. एवढं स्वामींनी त्यांना सुदृढ ठेवलंय. अजून काय हवं? हा, बस ह्याच्यासाठी आयुष्यभर ऋणी आहे. 21 मे साठी हाऊसफुल शुभेच्छा. मला खूप आवडेल त्या हाऊसफुलचे बोर्ड झळकलेले असताना पुन्हा एकदा गप्पा मारायला. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा दोघांनाही. काय का राजश्री मराठी, एकतर तुम्हाला माहिती आहे माझी मुलाखत तुमच्याकडे लय चालती, तुम्ही लोक लय प्रेमाने बघता. तर आज माझ्यातर्फे तुम्हाला स्वामींचं लाईव्ह दर्शन, हा तो वटवृक्ष आहे ज्याच्यामुळं महाराजांचा याला वटवृक्ष स्वामी असं म्हणतात. आणि ही ती जागा आहेत, या पादुका. हम गया नहीं हम जिंदा है, हे बघा इथं लिहिलंय. तर आज तुम्हाला दर्शन झालेलं आहे, घर बसल्या अक्कलकोटमध्ये दर्शन करून दिलेलं आहे. तर चला मंडळींनो, 21 मेला फक्त चित्रपटगृहात जाऊन पहा, कारण चित्रपटगृहातच मराठी सिनेमे मोठे होतील. आणि तुमच्यासाठी मग आम्ही अजून छान छान काहीतरी घेऊन येऊ. स्वामी ओम. आज मलाही तुम्हाला थँक्यू म्हणायला आवडेल, कारण या चित्रपटाच्या निमित्तानं इथे येता आलं आणि हा सगळा माहोल अनुभवता आला. थँक्यू सो मच आणि शुभेच्छा.